नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावर लोकसभेची जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये काट्याचे चोरस होत असते. कारण की हिंदू मुस्लिम हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये कोण विजय होणार, मागच्या वेळेस मुस्लिम पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. त्याच्यानंतर याच्यामध्ये आता काय होणार आहे, पुढे काय जे काही इम्तियाज अली आहे, त्याच्यानंतर चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये काय बातचीत झाली, अक्षरशः गळाभेट त्यांनी घेतली आहे. मग गळाभेट घेण्याचं कारण काय होतं, ओके, मग त्याचा काय इफेक्ट होणार आहे, पुढची जी काही इलेक्शन या सगळ्या गोष्टींवर आपण बोलणार. त्यामुळे तुम्ही मला फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कुठे स्किप करायचं नाही. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करत जा. तर मराठवाड्यातील 8 पैकी 7 मतदारसंघातील प्रमुख पक्षाचे उमेदवार जाहीर झाले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील बचे घोडे अडले आहे. ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या सुटली आहे आणि उमेदवारांची नावे बदलली गेली. विनोद पाटील, संदीपान पामुरे, जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळानी यांची नावे चर्चेत आली होती, पण उमेदवाराचे नाव काही जाहीर केले नव्हते. त्यामुळे महायुतीमध्ये प्रचाराची शांतता अजून आपल्याला बघायला मिळते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची तयारी जवळपास 16 महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. भाजपने केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली होती. डॉक्टर भागवत कराड यांनी आखलेले बहुतांश कार्यक्रम मतदारसंघ बांधणीसाठी घेण्यात आले होते. पुढे मंत्री अतुल सावे यांची नावे देखील चर्चेत आली. मग ही जागा शिंदे गटाची असे सांगण्यात आले. भाजपचे कार्यकर्ते शांत झाले. त्याच्यामुळे अजूनही डॉक्टर भागवत कराड यांनी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. कारण की दुसरीकडे शिवसेनेचे शिंदे गटाकडून मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणाऱ्या विनोद पाटील यांचे नाव देखील चर्चेत आणले गेले होते. त्यानंतर त्यांना भाजपाच्या नेत्यांनी विरोध केला होता. रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांची नाव पुढे आले. 1-2 दिवसात त्यांची उमेदवारी जाहीर देखील करण्यात येईल असंही सांगण्यात येत होतं. त्यांचे नाव पुढे येताच त्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी मद्य दुकानाचे 8-9 परवाने मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. समाज माध्यमांमध्ये त्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर पुन्हा पुढे सारे काही शांत असेच चित्र दिसू लागले. भाजपचे नेते सांगत आहेत की उमेदवार कोण हे न ठरवल्यामुळे मतदारसंघातील प्रचाराची शांतता आहे. कारण की कोण कोणाचा प्रचार करणार आहे, फुकटात कोण पैसे घालणार आहे. एका बाजूला महायुतीचा उमेदवार ठरत नसल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी ग्रामीण भागात गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. शहरातील संपर्कही त्यांनी वाढवलाय. दरम्यान MIMच्या वतीने इम्तियाज जलील आणि अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात आपण उतरू असे जाहीर केले. त्याच्यानंतर महायुतीमध्ये शिंदे गटाला उमेदवार ठरवताना संभ्रमावस्थेत जावे लागल्याचे चित्र राजकीय पलटावर आता दिसते. कारण की कोणाला द्यायचं, काय करायचं काही कळत नाहीये. सकाळी 9:30ची वेळ होती. कालची गोष्ट होती की ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा करायला मुस्लिम समाज एकत्र आलेला होता. शहरातील ईदगाह मैदानावर जरा नवल झाले की एरवी शुभेच्छा देणारे हिंदू बांधव यांचे मैदानावर पण एवेळी शिवसेनेचे जे काही चंद्रकांत खैरे होते यांनी अनेकांच्या शुभेच्छा दिलेत होते. त्यांच्या समोर MIMचे नेते खासदार इम्तियाज जलील आले आणि त्यांनी चंद्रकांत खैरे यांची गळाभेटच घेतली. राजकीय लढ्यात समोरासमोर उभे ठाकणारी शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब गट 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काहीशी लवचिक झाली आणि मुस्लिम बहुत भागातील राजकीय कार्यकर्त्यांच्या राबताही खैरे यांच्या निवासस्थानी वाढू लागलाय. बघा, त्यामुळेच खासदार जलील यांनी चंद्रकांत खैरे यांची गळाभेट घेतल्याचा चर्चा आता होते. 2019च्या निवडणुकीमध्ये खासदार जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा 4234 मतांनी पराभव केला होता. तेव्हापासून सार्वजनिक कार्यक्रमात जलील आणि खैरे यांच्यामध्ये फारसा संवाद होत नव्हता. त्याच्यानंतर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अनेक भागात रमजान सणाच्या शुभेच्छा देणारे अनेक संदेश अनेक भागात फलकांवर लावण्यात आले. एरवी असे चित्र दिसत नाही, जसे की गंगा जमनी तजहीन वगैरे असे जे काही शब्द असतात त्या शब्दांमध्ये शहरात चालणारे नाहीत. त्यामुळे अशीच आतापर्यंतची शिवसेनेची भूमिका होती. हिरवा साप, त्याची गरळ, रजाकाराची पिलावळ, औरंगजेबाची मोगलांची अवलाद अशा शेलक्या विश्लेषणांची MIMचे वर्णन केले जायचे. मात्र शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर प्रबोधनकार ठाकरे यांच्या वैचारिक वारसा शिवसैनिकांपर्यंत पोहोचवला आला. मस्त आहे का? त्याच्यानंतर भाजप विरुद्ध लढणारा पक्ष म्हणून मुस्लिम बहुल भागातही शिवसेनेची ममत्व वाढू लागले. त्यातून निर्माण झालेल्या भावनेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रमजान शुभेच्छांचे फलकही लावले. दरम्यान या गळाभेटीसाठी बाबत बोलताना भाजपचे लोकसभा प्रभारी समीर राजकरू म्हणाले की ठाकरे गटाची बेगडी हिंदुत्वाचा चेहरा आता उघड झालाय. एकेकाळी आक्रमक असणारी शिवसेना आता मतांसाठी काही पण करायला तयार होते, असा आरोप त्यांनी याच वेळेस त्यांच्यावर केला.
मग ईदगाह मैदानात प्रार्थना झाल्यानंतर मुस्लिम बंधूंना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो असंही त्यावेळेस यांनी सांगितलं की चंद्रकांत खैरे यांनी. त्यांच्या हातात मी हात घेत होतो, पण शुभेच्छा देताना ते डायरेक्ट गळ्यातच पडले आणि गळ्यात पडले त्यामुळे मला ते काही करता आलं नाही असंही त्यांनी वेळेस सांगितले. मी गद्दार मंत्री जरी शेजारी बसला तरी त्यांच्याकडे मी पाहत नाही, मी कशाला गडाला भेट घेऊ असं चंद्रकांत खैरे यांनी स्पष्टीकरण दिलं. व्हिडिओ पुढच्या नवीन अपडेटमध्ये, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी घंटीचं बटन पण ऑन करा, लाईक करायला तर मुळीच विसरू नका. धन्यवाद.